पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। वाशिममध्ये शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले। अनुदान न मिळाल्यानं 6 केंद्र बंद करण्यात आलेले आहेत। इतर केंद्र चालकही आर्थिक अडचणीत आलेले आहेत। दैनंदिन खर्च भागवताना केंद्र चालकांची मोठी आता कसरत होतीये। नियम आहे त्या नियमाप्रमाणे जर 15 दिवसाला 1 महिन्याला किंवा कमीत कमी 2 महिन्याला जरी आम्हाला अनुदान मिळाले तर निश्चितपणानं सर्व शिवभोजन चालक सुरळीत आपल्या जी सेवा आहे ती देण्यास तयार राहतील। सध्या परिस्थितीला आम्ही फ्रीमध्ये जे गोर गरीब गरजू आहेत यांना अन्नदान करत आहेत, त्यांना जेवू घालत आहे, परंतु शासनाने त्यांना जीव घालता आम्हालाच उपाशी ठेवलेला आहे। त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की कृपया त्वरित आमचं अनुदान द्यावं, जेणेकरून शिवभोजन चालक जे आर्थिक संकटात सापडलेले आहेत ते बाहेर निघतील। अनुदान आहे 2 ते 3 महिन्यात आम्हाला मिळायला पाहिजे। आणि आज तुम्हाला माहिती आहे की महागाई जी समजा आता आपण म्हणतो गॅसचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढलेले आहेत, सर्व गोष्टीचे भाव वाढलेले आहेत। त्याच्यामुळे कसं आहे की बा किराणा उधार आम्हाला किती देणार, जास्तीत जास्त 2 ते 3 महिने उधार देऊ शकतो। म्हणून आम्हाला त्वरित अनुदान शासनाकडून मिळावं अशी आमच्या सर्व शिवभोजन केंद्र चालकांकडून मी विनंती करतो की शासनाने त्वरित आमचं अनुदान जमा करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।